नमस्कार, मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र. बंधुभगिनींनो, आज शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 360. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टीफन नेल्सन स्वामी विरुद्ध पोलीस आयुक्त सोलापूर आणि महाराष्ट्र शासन या प्रकरणामध्ये महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने 1 सप्टेंबर 2023ला जो निर्णय दिला आहे त्या निर्णयाची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मित्रांनो, शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी करणे जेव्हा व्यवहार्य नसेल तर ते अशी चौकशी करणे व्यवहार्य का नाही याची कारणे नमूद करून कर्मचाऱ्याला बडतर्फ किंवा कामावरून काढून टाकण्याचे अधिकार नियुक्ती अधिकाऱ्यांना राज्यघटनेच्या कलम 311(ब)(2) मधील तरतुदीमध्ये नमूद केलेल्या आहेत. याबाबतची चर्चा आपण जेव्हा राज्यघटनेच्या कलम 311वर चर्चा केली त्यावेळच्या व्हिडिओमध्ये आहेत. त्यानंतर देखील काही न्याय निर्णयामध्ये देखील आपण याची चर्चा केलेली आहे. परंतु अनेक वेळा अशी विभागीय चौकशी करणे का व्यवहार्य नाही याची कारणे नमूद न करता आणि कुठल्या प्रकारची चौकशी न करता राज्यघटनेच्या कलम 311(2)(ब) अन्वये कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं जातं किंवा कामावरून काढून टाकलं जातं. अशी अनेक उदाहरणं आहेत. विशेषतः पोलीस विभागात अशी खूप प्रकरणं असल्याचे आढळून येते. आणि मग साहजिकच अशा आदेश जे काढले जातात जे साहजिकच बेकायदेशीर असतात. कारण विभागीय चौकशी न करता कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकता येत नाही, बडतर्फ करता येत नाही, कोणतीही शिक्षा देता येत नाही. हा नैसर्गिक न्यायाचं तत्त्वच आहे. आणि म्हणूनच 311मध्ये अशा तऱ्हेची विभागीय चौकशी केल्याशिवाय काढून टाकता येत नाही अशा तऱ्हेचं संरक्षण शासकीय कर्मचाऱ्यांना राज्यघटनेतील कलम 311मध्ये दिलेलं आहे. पण याच 311(2)मधील तरतूद अशी आहे की जेव्हा अशी कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी करणे व्यवहार्य नाही अशा ठिकाणी मात्र चौकशी का करणे व्यवहार्य नाही याची कारणे नमूद करून मग त्यांना नियुक्ती अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्याचा किंवा कामावरून काढून टाकण्याचा किंवा इतर शिक्षा देण्याचे अधिकार असतात. पण अशी कारणं नमूद न करता जर शिक्षेचा आदेश काढला तर साहजिकच त्याला मॅटमध्ये किंवा उच्च न्यायालयात आव्हान दिलं जातं आणि मग साहजिकच मॅटमध्ये मात्र मग कर्मचाऱ्याला दिलेली शिक्षा देखील रद्द केली जाते. अशाच एका प्रकरणामध्ये जो मॅटने निर्णय दिला होता त्याच्या संबंधीचा मी व्हिडिओ या देखील व्हिडिओमध्ये पूर्वी व्हिडिओ केलेला आहे. त्याचा व्हिडिओ क्रमांक आहे 347 आणि तो ऑगस्ट 2023मध्ये मी केलेला आहे. परंतु या ठिकाणी करण्याचा उद्देश असा होता की आजच्या न्यायनिर्णयामध्ये महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने सर्वोच्च न्यायालयाचे अत्यंत महत्त्वाचे काही न्यायनिर्णय आहेत त्या न्यायनिर्णय देखील उद्धृत केलेले आहेत आणि म्हणून या न्यायनिर्णयाची आपण चर्चा करणार आहोत. तर या नेहमीप्रमाणे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने वस्तुस्थिती प्रकरणात ती पाहिली आणि दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. आता अर्जदारांच्या वकिलांनी तेच नमूद केलं की अर्जदार श्री स्टीफन स्वामी हे पोलीस आयुक्त सोलापूर यांची आस्थापनावर पोलीस शिपाई म्हणून काम करीत होते आणि मग त्यांचे विरुद्ध ते सेवेत असताना त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ गॅम्बलिंग ॲक्ट आणि कलम 4 व 5 मग IPC खाली 109, 269, 336 अन्वये त्यांच्यावर 25 ऑगस्ट 2020ला गुन्हा दाखल झाला आणि त्यांना अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर ते काही दिवस पोलीस कस्टडीमध्ये होते आणि मग पुढे मात्र 1 महिनाभर 10-12 दिवस मॅजिस्ट्रियल कस्टडीमध्ये होते आणि त्यानंतर त्यांची सुटका झाली. पण त्यांच्याविरुद्ध कुठल्याही तऱ्हेची विभागीय चौकशी करण्यात आली नाही आणि ही चौकशी सुरू न करता पोलीस आयुक्त सोलापूर यांनी राज्यघटना कलम 311(2)(b) मधील अधिकारांचा वापर करून हे जे अर्जदार स्टीफन आहे यांना 29 ऑगस्ट 2020च्या आदेशाने कामावरून बडतर्फ केलं. मग अर्जदारांच्या वकिलांनी हे देखील म्हणणं मांडलं की राज्यघटना कलम 311(2)(ब) मधील तरतुदींचा वापर करून
कर्मचाऱ्याला बडतर्फ करायचं असेल किंवा कामावरून काढून टाकण्याचं असेल तर अशी शिक्षा करण्यापूर्वी त्या कर्मचाऱ्याला विरुद्ध बडतर्फ याच्या विरुद्ध विभागीय चौकशी का करणं व्यवहार्य नाही. म्हणजे व्हाय इट इज नॉट रिझनेबली प्रॅक्टिकेबल टू कंडक्ट द इन्क्वायरी अगेन्स्ट दी कन्सर्न्ड एम्प्लॉई, याची कारणं नियुक्ती अधिकाऱ्यांनी खात्री करून, म्हणजे अशी चौकशी करणं व्यवहार्य नाही याची स्वतः खातरजमा करून, का करणं व्यवहार्य नाही याची कारणे नमूद करून मगच शिक्षेचा आदेश काढला पाहिजे. किंबहुना असा शिक्षेच्या आदेशामध्येच की अशी चौकशी करणं का व्यवहार्य नाही हे नमूद केलेलं आहे. परंतु श्री अर्जदारांच्या वकिलांनी हे मांडलं की या प्रकरणामध्ये जो पोलिसांकडून फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे अर्जदार, त्याच्यामध्ये अद्याप चार्जशीट बजावलेलं नाही आणि म्हणून प्रतिवादींतर्फे असं जे म्हणणं आहे की यांना अर्जदारांना नोटीस बजावता आलेली नाही, हे धादांत खोटं आहे. पण त्यांनी कुठल्या प्रकारची नोटीस दिलेली नाही, दोषारोप दिलेला नाही आणि कुठल्याही विभागीय चौकशी न करण्याची कारणंही नमूद न करता हा जो त्यांनी बडतर्फीचा आदेश काढलेला आहे तो संपूर्ण अन्यायकारक आणि संपूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि म्हणून तो रद्द करावा आणि कर्मचारी म्हणजे अर्जदाराची सेवेत पुनर्स्थापना करावी अशी मागणी अर्जदारांच्या वकिलांनी केली. या महत्त्वाच्या प्रकरणामध्ये अर्जदारांच्या वकिलांनी 3 महत्त्वाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिर्णय उद्धृत केले. म्हणजे युनियन ऑफ इंडिया वर्सेस तुलसीराम पटेल, तसीम सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब आणि रिसाल सिंग वर्सेस स्टेट ऑफ हरियाणा. या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय उद्धृत करून अर्जदारांच्या वकिलांनी सांगितलं की अर्जदारांच्या विरुद्ध जो बडतर्फीचा आदेश काढला आहे तो रद्द करण्यात यावा आणि त्याची सेवेत पुनर्स्थापना करावी. शासनातर्फे जे मुख्य सादरकर्ता अधिकारी होते त्यांनी सांगितलं की त्यांनी शासनाची बाजू मांडताना सांगितलं की अर्जदाराच्या विरुद्ध नुसताच गॅम्बलिंग ॲक्ट नाही तर गॅम्बलिंग ॲक्ट आहे, एपिडेमिक ॲक्ट आहे आणि डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट आणि IPC ॲक्ट या इतक्या कायद्याखाली अर्जदारांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत आणि म्हणून एवढे गुन्हे दाखल झाल्यानंतर अर्जदाराच्या विरुद्ध चौकशी करणे व्यवहार्य नाही असा निष्कर्ष पोलीस आयुक्त यांनी सब्जेक्टिव्ह सॅटिस्फॅक्शन म्हणजे वैयक्तिक स्वतःचं समाधान करून असा निष्कर्ष काढला आहे की अर्जदाराच्या विरुद्ध चौकशी करणे व्यवहार्य नाही. आणि अर्जदारांच्या सादरकर्ता अधिकाऱ्यांनी असं मांडलं की बेकायदेशीर कृत्यांना आळा घालणं व कायदा व सुव्यवस्था बाळगणं किंवा त्याची अंमलबजावणी मेंटेन लॉ अँड ऑर्डर ही जबाबदारी पोलिसांची आहे आणि या संदर्भात पोलीस कर्मचाऱ्यांचं फार प्रथम कर्तव्य असतं. पण यामध्ये मात्र असं जर पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरुद्धच अशा तऱ्हेचे जर गंभीर गुन्हे त्यांच्याजवळ दाखल झाले तर हे साहजिकच हे कर्मचाऱ्याचं वर्तन हे बेजबाबदारपणाचं असतं आणि अशा पोलीस कर्मचाऱ्यांच्या म्हणजे अर्जदारांसारख्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वर्तनामुळे संपूर्ण पोलीस खात्याचीच वर जी जनतेची विश्वासार्हता असते ती नष्ट होते. आणि म्हणून ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन अर्जदाराविरुद्ध काढलेला बडतर्फीचा आदेश हा योग्यच आहे आणि म्हणून अर्जदार श्री स्वामी यांनी केलेला जो अर्ज आहे तो फेटाळण्यात यावा. या संदर्भात या ठिकाणी मुख्य सादरकर्ता अधिकारी यांनी देखील या संदर्भामध्ये सत्यवीर सिंग विरुद्ध युनियन ऑफ इंडिया आणि वेद मिल्लार गिल विरुद्ध युनियन टेरिटरी ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चंदीगड या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे देखील उद्धृत केले. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्या. दोन्ही बाजूंनी जे काही न्यायनिर्णय जे दिले होते त्याचा देखील अभ्यास केला आणि मग सुरुवातीलाच आपल्या न्यायनिर्णयामध्ये 311(2) नेमक्या तरतुदी काय केल्या आहेत ते त्यांनी आपल्या निर्णयामध्ये उद्धृत केल्या आणि ज्या 311(2) तरतुदीमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की जेव्हा एखाद्या ठिकाणी कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी करणे व्यवहार्य नाही असं जर निष्कर्ष नियुक्ती अधिकारी आली तर ती चौकशी करणे का व्यवहार्य नाही याची कारणे नमूद करूनच मग शिक्षेचा आदेश काढावा. हे 311 जे तरतूद आहे ती देखील मॅटनी आपल्या निर्णयात उद्धृत केली आणि त्यानंतर अर्जदारांच्या वकिलांनी जे न्यायनिर्णय उद्धृत केलेले होते त्या न्यायनिर्णयामधील देखील सर्वोच्च न्यायालयाने जे महत्त्वाची ऑब्झर्वेशन निरीक्षण नोंदवली आहे
3 निरीक्षणं देखील मॅटनी आपल्या निर्णयामध्ये उद्धृत केली आहे. आणि त्यांनी सांगितलं की एखाद्या 311(2)B मधील तरतुदीचा वापर हा कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी करणं टाळणं या उद्देशाने करता कामा नये. कारण खरोखरच त्या प्रकरणामधील परिस्थिती विचारात घेतल्यानंतर अशी चौकशी करणे व्यवहार्य नाही किंवा काय याची वैयक्तिक पातळीवर नियुक्ती अधिकाऱ्यांनी खातरजमा केली पाहिजे. आणि तशी जर खातरजमा झाली तरच ती तशी चौकशी का करणं व्यवहार्य नाही याची कारणे शिक्षेचा आदेश काढण्यापूर्वी किंबहुना शिक्षेच्या आदेशात नमूद करणं आवश्यक आहे. हे देखील सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे. त्याचबरोबर तुळशीराम पटेल या प्रकरणाबरोबर अशाच तऱ्हेचे निर्णय सत्यवीर सिंग व रिहाल या प्रकरणामध्ये देखील दिले आहे. त्याचा देखील उद्देश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने आपल्या न्यायनिर्णयात उद्या केला आहे. आणि ह्या न्यायनिर्णयाची उहापोह आपल्या आदेशामध्ये नमूद करून मॅटने आपला निष्कर्ष नोंदवला आणि अंतिम आदेश असा काढला. काय आदेश काढला की श्री स्वामी यांचे प्रकरणामध्ये विरुद्ध विभागीय चौकशी करणे का व्यवहार्य नाही याची कारणे नमूद न करता नियुक्ती अधिकारी यांनी अर्जदाराच्या बडतर्फीचा जो आदेश काढला आहे तो रद्द करण्यात येत आहे. त्याबरोबर त्या आदेशापासून 1 महिन्याच्या आत अर्जदाराची सेवेत पुनर्स्थापना करावी असा देखील आदेश मॅटने दिला. आणि त्यानंतर मात्र या प्रकरणामध्ये मॅटने हे देखील स्पष्ट केलं की जे सेवेत अर्जदाराची पुनर्स्थापना जरी झाली तरी जर नियुक्ती अधिकाऱ्यांना असं वाटत असेल की कर्मचाऱ्याविरुद्ध म्हणजे अर्जदाराच्या विरुद्ध विभागीय चौकशी करावी तर तशी विभागीय चौकशी करण्याची पोलीस आयुक्त यांना मुभा आहे, म्हणजे नियुक्ती अधिकाऱ्यांना मुभा आहे. पण अशा तऱ्हेची विभागीय चौकशी करायची असेल तर आज जो आदेश काढला 1 सप्टेंबरला जो 2023ला आदेश काढला त्या आदेशापासून 2 महिन्याच्या आत विभागीय चौकशी त्यांच्याविरुद्ध सुरू करण्यात यावी. त्याचबरोबर बडतर्फीचा आदेश आणि कर्मचाऱ्याची सेवेत पुनर्स्थापना झाल्यानंतर हा जो काळ आहे या काळातील वेतन भत्ते देण्यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा पदग्रहण अवधी स्वीयेतर सेवा निलंबन बडतर्फी व कामावरून कमी करणे या काळातील प्रदाने नियम 1981च्या नियम 71(2)(अ) मधील तरतुदी अन्वये अर्जदाराच्या बडतर्फीच्या काळापासून सेवेत पुनर्स्थापना या काळास किती वेतन व भत्ते द्यावे त्यासंबंधीचा आदेश या मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मनसा पदग्रहण अवधी वगैरे या नियमातील नियम 71(2)(अ) मधील तरतुदीने काढावा असा देखील महाराष्ट्र प्रशासकीय न्यायालयाने आदेश दिला आहे. मित्रांनो, जसं मगाशी मी सांगितलं या विषयावरचा पूर्वी देखील मी व्हिडिओ केलेला आहे. पण दुर्दैवानं कर्मचारी मित्र यावर जे व्हिडिओ प्रसारित केले जातात ते फक्त कर्मचाऱ्यांच्या हिताचे असं नाहीत. या संदर्भात जे नियुक्ती अधिकारी जे शिस्तभंग विषयक अधिकारी आहेत त्यांच्यासाठी देखील हे मोलाचे व्हिडिओ आहेत. त्यांनी देखील ह्याच्या व्हिडिओचा अभ्यास करून याचा जे न्यायनिर्णय चर्चा केले जातात मग सर्वोच्च न्यायालयाचा मॅटचा जे निर्णय असेल त्या चर्चा जे केले जातात त्यापासून बोध घेऊन योग्य ते आदेश काढले पाहिजे. कर्मचाऱ्याचं जर गैरवर्तन झालं असेल त्याला शिक्षा जरूर करा, पण शिक्षेचा आदेश काढतानापूर्वी नैसर्गिक न्यायाच्या तत्वांचं पालन करा. त्या कर्मचाऱ्याला त्याचं म्हणणं मांडण्याची रिझनेबल अपॉर्च्युनिटी द्या आणि त्याचबरोबर राज्यघटना कलम 311(2)(B) मधील ज्या तरतुदींचा गैरवापर न करता योग्य त्या प्रकरणामध्येच जर चौकशी करणे व्यवहार्य नसेल तर त्याची कारणे नमूद करूनच मग शिक्षेचा आदेश काढणं असं अभिप्रेत आहे. पण दुर्दैवाने असं होत नाही. म्हणूनच या विषयावर मी आज व्हिडिओ केला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, इतरांना फॉरवर्ड करा. कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील सबस्क्राईब करण्यास सांगा. मित्रांनो, आता येथेच थांबतो. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात शुक्रवारी आणि त्या व्हिडिओचा वेळचा विषय असणारे तुमचे प्रश्न आमची उत्तरे. नमस्कार.